पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पुरुषांनी कमवून आणायचा असा विचार तुमचा स्त्री असून आहे हे जरा धक्कादायकच आहे। त्यात काय धक्कादायक आहे? आपण वर्षानुवर्ष हेच तर करत आलोय। बरोबर आहे। हेच झालंय, वर्षानुवर्ष आपण फक्त स्त्री म्हणून जगत आलोय, माणूस म्हणून आपण कधी जगूच शकलो नाहीये। घरात काम करायला, घर सांभाळण्यात काहीच चुकीचं नाहीये, पण ते करताना घराबाहेर पडायचं नाही, बाहेरचं जग बघायचं नाही, आपली स्वप्नच जगायचं नाही, हे चुकीचं नाहीये का? म्हणजे मुळात बायकांनाही आपली स्वप्न असतात हेच पुरुषांना समजत नाही। हो, जग किती बदलत चाललंय। स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून घर चालवते आहेत, देश घडवते आहेत। जिकडे बघावं तिकडे सगळं पुरुषच करताना दिसतात। स्त्रीमध्ये एवढी ताकद असते, पण ती ताकद फक्त पीठ मळण्यात, चहा उकळण्यातच संपून जाते। ज्या देशांनी प्रगती केली आहे ना, तिकडे स्त्री पुरुष सन्मान असतात। हो, पण त्याच देशात घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे, हे तुला माहिती आहे ना? पण ज्या देशांनी आपली पारंपरिकता जपलेली आहे त्या देशात लग्न आणि कुटुंब दोन्ही अबाधित राहिलेली आहेत। अगदी बरोबर बोलतायत। ऐक ऐक, काका एक बोलू का? अहो, घटस्फोट म्हणजे काय? जेव्हा नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नाही, त्यांचा एकमेकांवर प्रेम नसताना, एकमेकांवर जीव नसताना एकत्र राहण्यापेक्षा वेगळं होऊन आपापले मार्ग निवडणं कधीही चांगलंच ना। आणि तसंही मन मारून प्रचंड पुरुषी अहंकाराचा त्रास सहन करून बाईला संसार करायला लावून ही गुलामगिरीपेक्षा सुद्धा भयान आहे। तसंच पुरुषांना सुद्धा स्त्रीचं का सहन करायचं? म्हणजे मी एकट्या पुरुषांना अजिबात दोष देत नाही। जर तुमचं एवढंसं पण पटत नसन तर वेगळं होणं कधी पण चांगलं, पण अशी घटस्फोटासारखी जेव्हा गोष्ट घडते तेव्हा पुरुष 4 पैसे कमवत असतो, जी स्त्री स्वतःच्या पायावर उभी नसते तिनं अशा वेळेस काय करायचं? हातात पैसा, नोकरी, काम, शेवटी आई बापाच्या आश्रयाला जायचं, लाचारीचं जगणं जगत राहायचं। पण ही स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असेल, व ती मानानं जगू शकते, स्वतःच्या मुलांना सांभाळू शकते, आणि ही लाचारी टाळण्यासाठी स्त्रीनं फक्त घरात न राहता स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे। मग ती श्रीमंत घरातली सून असली तरी। मग तुला काय वाटतं, घरात बदल केला म्हणजे समाजात पण बदल होईल, देश बदलेल? मला असं वाटतं सुरुवात ही घरापासूनच व्हावी लागते। म्हणजे जशी श्रद्धा आपल्या देवाऱ्यापासून सुरू होते, मग ती वारी दिंडी इथपर्यंत पोहोचते, तसंच। अच्छा, म्हणजे सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे। म्हणजे आम्ही वधू परीक्षा घेतली तर तुम्ही वर परीक्षा घेणार, बायकोनी भाजी केली तर नवऱ्याने भाकरी थापायच्या। म्हणजे आमच्या मुलांनी काही दिवस तुमच्याकडे राहायचं का? आणि मुलंबाळ झाल्यानंतर म्हणजे नवऱ्याकडं मूल सोपवून बायकोनी बाहेर कामाला जायचं? काय रावसाहेब, बदललेल्या नियमानुसार तुमचं घर कसंही चालतं, पण आमचं घर आहे तसंच चालणार। सध्या तरी आम्हाला बदलाची गरज वाटत नाही, आणि रेणुकाला आणि तुम्हाला हे चालणार आहे ना? कारण तिला तिच्या नवऱ्याच्या कुटुंबाची जी पद्धती आहे त्यानुसार जमवून घ्यावं लागणार आहे। जमेल ना रेणुकाला? मला असं वाटतं हे रेणुकाताई आणि वेदभाऊ ह्या दोघांनी ठरवायला पाहिजे। कारण
शेवटी संसार त्या दोघांचा आहे. त्या दोघांच्या संसाराला ना तुम्ही पुरणार ना आम्ही. आता पण बघा ना, दोघांनी स्वतःच्या मर्जीनं पोहे बनवायचं ठरवलं. अशाच काही गोष्टींना त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास हे वाढत राहणार आहे. मुक्ता, किती अहंकार दुखवणार आहेस वेदच्या घरच्यांचा. एकदम बेचैन करून टाकलेस आहे ना. हे पोहे फक्त दिसायला छान नाही तर वासही कमाल येतोय. तर बघू खाल्ल्यावर काय होतंय. अरे छानच झाली रे. शेवटी रेणुकाचा हात लागला ना. अच्छा, पण तू काय कमालीची ट्रेन झालीस ना. असे सहज पोहे बनवलेस. तुला एक सांगू का? नको. तरी पण ऐक, ओके. मला ना कुकिंग मध्ये खरंच खूप इंटरेस्ट यायला लागलाय रे. तू तर फक्त बघ रे, माझ्या कुकिंग स्किल्सने तू इतका सरप्राईज होणार आहेस ना. जस्ट वेट अँड वॉच. मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे बघा विश्वासराव, जे काही आम्हाला वाटलं ते आम्ही अगदी मोकळेपणाने तुमच्याशी बोलतो. हे सगळं बोलणं हे आपल्यामधलं नातं मजबूत करण्यासाठी होतं. त्यामुळे तुम्ही अजिबात अवघडल्यासारखं वाटून घेऊ नका. हा थोडस अवघडल्यासारखं झालंय, पण आम्हाला तुमचा अभिमानही वाटला. नाही, पण आमचे विचार आम्हाला तुमच्यावरती अजिबात लादायचे नाहीत. वा, हे स्वातंत्र्य आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभार. चला, आपण आता ज्या कामासाठी एकत्र आलो आहोत ते काम करूया. तारखांबद्दल बोलूया. हो. बरं, तुम्ही काही ठराविक व्यावसायिक लोकांना पार्टी वगैरे देणार असं म्हणाला होता. त्याचं काय झालं पुढे? हो, मी तर ती पार्टी विसरलेच होते, जिथे आर्या मुक्ताचा जीव घेणार आहे. चला, गरमागरम पोहे तयार आहेत. वा 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 या. वा, बघितलं विश्वासराव, याला म्हणतात संसार करणं. बरं वेद, हे बाळा, तू एकट्यानेच पोहे बनवलेस का? ऍक्च्युली ते मी त्याला हेल्प करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने हेल्प घेतलीच नाही. जे करेन ते एकट्यानेच करेन असा हट्ट होता त्याचा. दिसतायत तरी छान. पोहे म्हणजे एकदम ते हे झाले, सॉरी भाऊ काका, काही चुकलंय का? काही नाही आवडले का तुम्हाला? एकदम अप्रतिम झालेत. वे, तुला कधीपासून इतके चांगले पोहे बनवता यायला लागले? आजपर्यंत कधी तुला पोहे बनवताना बघितलं नाही, आणि आज एकदम अचानक. हो विश्वासराव, प्रश्न कसले उपस्थित करताय? मुलाने एवढे छान पोहे बनवले तर कौतुक करा ना त्याचं. वेद, हे सगळं इथपर्यंतच होतं की लग्नानंतर पण तू तिला स्वयंपाकात मदत करणार आहेस? आई, माझं रेणुकावर खूप प्रेम आहे, त्यामुळे आपण ह्याला मदत म्हणण्यापेक्षा आम्ही जबाबदारी वाटून घेतोय असं म्हणूयात. हा, बरं वेद, तू फक्त पोहे करण्यामध्येच रेणुकाला मदत करणार आहेस का सकाळच्या भजनामध्ये सुद्धा? म्हणजे आता तुम्ही त्याला भजन येतं की नाही हे पण चेक करणार आहात? नाही हो, अजिबात नाही. फक्त काही प्रश्न मात्र विचारावेसे वाटते. माझ्या मुलीला ना मी तळहाताच्या फोडासारखं जपलंय, वाढवलंय. ताई, माझी अमानत मी तुमच्या हातामध्ये सोपवणार, म्हणून काही प्रश्न. विचारू ना? दादा चालतील ना? काय प्लीज विचारा ना. कुठे बसशील तू?
दादा हवं ते विचारा. माझ्या मुलीचा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिला राग फार भयानक येतो आणि पटकन येतो. नाकावर राग आहे तिच्या. उद्या जर ती अशा छोट्याशा कारणावरनं रुसली, रागावली, थोडासा मस्का मारून तिचा राग काढशील का ती स्वतःहून येण्याची वाट बघशील? दादा ती रुसली तर मी तिचा रुसवा घालवेन, आणि ती चिडली तर तिला शांत व्हायला वेळ देईन. म्हणजे दरवेळी तूच रुसवा काढणार आहेस का? हो आई. कारण फक्त नवरा बनून संसार नाही जमणार ना. वेळ प्रसंगी मला तिची आई, तिचे वडील सुद्धा व्हावं लागेल. कारण आई तूच सांग, जर लहान मुलं रुसली तर आई वडील जास्त वेळ रुसून देतात का? दुसरा प्रश्न, रेणुकाला आणखीन एक वाईट सवय आहे. रात्री अपरात्री तिला असं बाहेर जाऊन टोल नाक्यावर, रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या हॉटेलवर जाऊन काहीतरी अचानक खावंसं वाटतं, काहीतरी ज्यूस वगैरे प्यावंसं वाटतं. तर असा जर तिने रात्री अपरात्री हट्ट केला तर काय करशील तू? ओरडशील का घेऊन जाशील? नाही, मी तिचा शब्द मोडणारच नाही दादा. तिला हवं तिथे घेऊन जाईल. ही चूक तू अजिबात करू नकोस बरं का. या अशा चुका मी केल्या आणि माझी मुलगी डोक्यावर बसली. काही गोष्टी वेड्यासारख्या करायच्या नसतात, थांबवायच्या असतात. कळलं? रेणुकाचा स्वभाव तसा नाही राहिलेला, समजूतदार झालेले एक म्हणजे. आणि खाण्यापिण्याच्या हट्टाबद्दल म्हणाल तर तुम्हा सगळ्यांना कंटाळा येईल इतके विविध पदार्थ ती तुम्हाला करून खायला घाले. जरा नाजूक प्रश्न आहे. म्हणजे तुझ्या आईमध्ये आणि रेणुकामध्ये सासू सुनेची जर उद्या भांडणं झाली, तू कुणाची बाजू घेशील? असं घडलं तर मी तिला समजावून सांगेन की ही माझी आई आहे, जिने मला 9 महिने पोटात वाढवलंय. असंख्य वेदना सहन करत तिने मला जन्म दिलाय. तुझ्या वडिलांसारखंच तिनेही मला तळहाताच्या फोडासारखं जपत मोठं केलंय. तर लहानपणी मी आजारी असायचो तेव्हा सतत माझ्या उशाशी बसून असायची. मला खोकला जरी आला ना तरी तिच्या काळजात धस्स व्हायचं. जिने माझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, जिने माझ्या भल्यासाठी कायम उपास केले, माझ्या दीर्घायुष्यासाठी सतत मंदिरात खेटा घालणारी, अशी ही आई. आणि आई एकच असते. सगळी नाती मिळतील पण आई नाही मिळणार. त्यामुळे मी रेणुकाला समजावून सांगेन की आई जरी चुकली असेल तरी मी तिला चुकीचं नाही म्हणणार. जो काही वाद असेल तो तिची माफी माग आणि मिटवून टाक. खूप छान विचार आहेत. आई वडिलांना जप बा. 100 पैकी 200 गुण मिळाले तुला. बरं, आता शेवटचा प्रश्न, विचार करून उत्तर दे. पोहे नेमके कोणी बनवले? खरंच तू बनवलेस का? अरे गडबडलास कशाला? मला खात्री आहे हे पोहे तूच बनवलेस. बर, आता वर परीक्षा संपली का अजून काय विचारायचंय? वर परीक्षा कसली हो? काळजाचा तुकडा सोपवणार आहे म्हणून काही शंका होत्या, काही प्रश्न होते, बस सहज विचारलं एवढंच. मग काय दिसलं तुम्हाला रावसाहेब? योग्य घरामध्ये मुलगी देतोय मी. आयुष्यभराची चिंता मिटली.
बरं चला आता मग लग्नाची तारीख ठरलेलीच आहे, त्याप्रमाणे तयारीला लागूया. ज्या काही थोड्याफार पत्रिका छापायच्या आहेत त्या सगळ्याच तयारीला लागूया. चला. हो चला, आम्ही बाकीच्या तयारीला लागतो. वेद, रेणुका, आपल्या दोन्ही फॅमिलीजचं खूप खूप अभिनंदन. वा वा वा. चला चला निघू. या चला या. पोहे करायला सांगितले आधी, नंतर जेव्हा मी त्याला म्हटलं रेणुकाला सकाळच्या भजनामध्ये पण मदत करशील काय, चेहरे झाले. विश्वासाला मला म्हणतात म्हणजे आता माझ्या मुलांनी काय भजन म्हणायचे. तुम्ही कशाला असं सांगितलं? मला तर एवढं टेन्शन आलं होतं ना, त्यांना राग बिग आला असताना तर लग्न कॅन्सल केलं असतं त्यांनी. इतकी भीती वाटत होती मला तुमच्या बोलण्याची. मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. काय रे सारंग, बरोबर ना? हा, पण दादा त्याचं फळही चांगलंच मिळालं. मग नाहीतर एवढी चांगली सून अहो पृथ्वी प्रदक्षिणा करून सुद्धा मिळाली नसती. वेद, तुला कधीपासून रे पोहे बनवता यायला लागले? आणि काय रे, कुठे आणि कधी शिकला हे बायकी कामं? याई यात काय बायका आणि पुरुषांचा फरक करायचा ग, आणि खायला दोघांनाही लागतच ना. ओ वेदकुमार, जरा डोकं जागेवर ठेवा. त्या रावसाहेबाचं डोकं फिरलंय पण तुमचं जागेवर ठेवा. त्यांच्या भोका पडलेल्या ओढीतून तू प्रवास करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या रेणुकाला सांग आपल्या घरातल्या नियमानुसार वागावं लागेल. आणि यापुढे तू कसलाही स्वयंपाक करणार नाहीयेस, नाहीतर आम्हाला तुझ्या लग्नाचा पुन्हा विचार करावा लागेल. बाबा काय बोलतायत? त्या मुक्ताचं आजवर कौतुक वाटायचं मला. एवढी अतिशहाणी असेल ना असं वाटलं नव्हतं मला. आणि पाहिलंत ना, रावसाहेब सुद्धा तिच्या आगाऊपणाचं कौतुक करत होते. एक मिनिट आई, म्हणजे तुला असं म्हणायचं की बाईनी स्वतःचा विचार केला की ती आगाऊ, आणि पुरुषांनी विचार केला की तो विचारवंत. हा काय फरक आहे? तूच राहिला होता तिची बाजू घ्यायचा. कारण बाबा मला माहितीये तुम्ही चुकीचं बोलताय. मुक्ताताई कशी येते ते मला चांगलंच माहिती आहे. ऐक, मुक्ता, मोठी आहे. काय ग? अचानकच पोट दुखायला लागले. रे बापरे. मुक्ता बरी आहेस ना तू? आतापर्यंत बरं होती, अचानक काय झालं मला तुला असं? सारंग, जरा गाडी लवकर चल. हा, मग मी गाडी साईडला घेतो. नाही साईडला काय घेतोय, सरळ डॉक्टरांकडे नाही. चल. हो 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 दादा, हो. म्हणून मला वाटतंय की डॉक्टरकडे नको जायला. नाही कसं, तू पळव ना गाडी. हो हो दादा, हो. अहो, डॉक्टरकडे नको, आपण घरीच जाऊया. अगं मग तू इलाज करणार आहेस का आई? तू डॉक्टर आहेस? तुम्ही दोघं एकसारखे आहात. मी घरी जाऊया म्हणते, याला काहीतरी अर्थ असेल की नाही? घरी जाऊया आपण. सारंग, गाडी घराकडे घे. काय कारण आहे म्हणजे? काय कारण आहे? काय आम्हाला सांगायला लाज वाटते? एवढं दुखतंय तिच्या पोटात. तारी पुढे गेले तिचे म्हणून त्रास होतो तिला, बाकी काही नाही. सारंग, गाडी घराकडे घे. माझ्याजवळ येतेस कशी? तू सरळ सांगितलंच आहेस, तरी पाळी पुढे जाणं म्हणजे चिंतेची बाब आहे का आपलं हे नॉर्मल आहे? काही नाही, नॉर्मल आहे. होतं बायकांच्या बाबतीत कधी कधी असं. नाही, तुझ्या बाबतीत असं झालेलं मला कधी आठवत नाही. बरोबर त्या कामगारांना पगार द्यायची वेळ आली, तो दिवस आला की तुझाही तो दिवस यायचा. मला कसं कळणार? सांग म्हणे. काय तुम्ही माझी तारीख कशा गोष्टींसाठी लक्षात ठेवली तुम्ही? अरे यार, तुम्ही काय डिस्कस करताय? म्हणजे हा काही चर्चेचा विषय आहे का? का असायला नको सारंग? पुरुषांची पण मतं असायला हवीत नाही या विषयावरती. वयाच्या 13-14 वर्षापासून ती मुलगी पुढे किती वर्ष काय काय सहन करते तुम्हाला समजायला नको? तरच थोडीफार स्त्री समजेल तुम्हाला. तुमचंही मत मांडा ना या विषयावरती, चर्चा करा जरा. आता यावर आपलं मत काय मांडणार?
मला मळमळल्यासारखं पण होतंय. तुम्ही जरा गाडी साईडला थांबवता का? दादा आणि ही सगळी मंडळी का थांबली आहेत मध्येच? अरे मुक्ताला काहीतरी त्रास होतोय वाटतं. मुक्ता पाणी पाणी गाडी नाही लागली तर काय लागलंय उगाच काहीतरी काय हो 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 पाणी दिलं. अरे पुढे गेले कोरड्या उलट्या होतात मळमळते कशाची लक्षण आहे ती? कशाची? काय तुम्ही समजत नाही का? आजोबा होणार आहात तुम्ही.